श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाले। हजारो साई भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची सांगता करण्यात आली। या निमित्त काढण्यात आलेल्या पारायण समाप्ती मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। या मिरवणुकीमध्ये साई संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी वीणा हातात घेत सहभाग नोंदवला। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई सच्चरिताची पोथी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि खरेदी व्यवस्थापक कुणाल आभाळे यांनी श्री साईबाबांची प्रतिमा घेऊन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच हजारो साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात श्री साईबाबांच्या चरणी विशेष पाद्यपूजेचं आयोजन करण्यात आलं। संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मिनी कचरे यांच्या हस्ते अत्यंत विधिवत पाद्यपूजा संपन्न झाली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांच्यासह साई संस्थानचे अधिकारी उपस्थित होते। याच दिवशी लेंडीबाग येथील शताब्दी ध्वजाचं पूजनही मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलं। शिवाजी कचरे आणि पद्मिनी कचरे यांच्या हस्ते शताब्दी ध्वजाचं विधिवत पूजन करण्यात आलं। उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। देशविदेशातून आलेल्या साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अखंड साई सच्चरित पारायणाची सांगता, पाद्यपूजा आणि शताब्दी ध्वजपूजन या धार्मिक कार्यक्रमांमुळे गुरुपौर्णिमा उत्सव अधिकच मंगलमय वातावरणात संपन्न झाला। बाबांच्या कालावधीमध्ये जे बाबांचे भक्त जे नुलकर आणि इतर भक्तांनी जो आहे ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे बाबांची पूजा केलेली होती आणि तेव्हापासून जे आहे ते गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। संस्थांनी जे आहे आता हा 3 दिवसाचा जो उत्सव जो आहे कालपासूनच उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर भक्तांनी जे आहे या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। दर्शन लाईन जी आहे सकाळीच फुल झालेली आहे आणि आता ते थोड्याच वेळात जे आहे ते रोडवर येईल अशी शंका आहे। म्हणजे 20-25 हजार भक्त जे आहेत आत्ताच एका वेळेस जे आहे ते दर्शन लाईनमध्ये आहे। हे सर्व भक्तांचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीनं हो, त्यांची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे। सर्व व्यवस्था संस्थांनी केलेली आहे। जगभरामध्ये जवळपास 63 देशामध्ये जे आहेत ते बाबांचे भक्त आहेत। म्हणजे बाबांचा साई परिवार जो आहे, आमचा साई परिवार जो आहे आपला, तो 63 देशामध्ये सध्या आहे आणि प्रत्येक भक्त जो आहे तो बाबांना गुरुच्या स्थानी मानतो आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे। गुरुला आपल्या जीवनामध्ये अनन्य असं साधारण असं महत्त्व आहे। आपल्या जीवनाला आकार देण्याचं, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करण्याचं, दिशा देण्याचं काम जे आहे ते गुरु करत असतात आणि अत्यंत समर्पित भावनेने जे आहेत सर्व भक्त जे ते बाबांची सेवा करत असतात। मंदिराला सजावट करण्यात आली, किती लाख जे अत्यंत आकर्षक अशी सजावट जी आहे बेंगलोरचे साई भक्त आहेत प्रकाश, त्यांनी भक्तांच्या मदतीने ही फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। म्हणजे एकदम पहिल्यांदाच एवढं सुंदर फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। गेट नंबर 3च्या बाहेर जे आहेत मंदिरामध्ये आपण जास्त भक्तांना जे ते सेल्फी काढता येत नाही म्हणून आपण खास व्यवस्था जी बाबांची प्रतिमा असलेल्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथं भक्त जे आहेत ते सेल्फी काढण्याचा आनंद जे ते घेत आहेत। समाधीवर सुद्धा जे आहे ते हत्तींचं डेकोरेशन जे हत्ती जे आहेत फुलांची सजावट हत्तींची केलेली आहे आणि अत्यंत चांगलं आहे। म्हणजे पाहण्यासारखी सजावट आहे। किती लाख साई भक्त साई दर्शनासाठी आज 3 दिवसात हजेरी लावतील आणि आज साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे। आज जे आहे म्हणजे 3 दिवसाच्या उत्सवामध्ये जे ते जवळपास 3 ते 3.5 लाख साई भक्त जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे आणि आज होणारी भक्तांची संख्या लक्षात घेता साई मंदिर जे आहे ते 24 तास भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। मैं आई हूँ चंडीगढ़ से। ओम साई राम।
मैं यहाँ 1 हफ्ते से हूँ और मैं यहाँ आती रहती हूँ, हर महीने आती हूँ। मेरे को बाबा बुलाते हैं, जब जब मैं तब आती हूँ। बाबा के बिना मैं कुछ भी नहीं हूँ, जो हूँ जैसी हूँ सिर्फ बाबा की वजह से हूँ। जहाँ हूँ आज मेरे पास सब कुछ है सिर्फ और सिर्फ बाबा की वजह से। बाबा के बिना मैं कुछ भी नहीं हूँ, कुछ भी नहीं। बहुत अच्छा, बहुत अच्छा। मैंने सुबह काकड़ आरती अटेंड करी बाबा की, और बाबा मेरे को ऐसा लग रहा था सारी मतलब वहां पर है। उस वक्त मुझे महसूस हुए कि बाबा वहां है, और मेरे को ना बाबा दिख नहीं रहे थे क्योंकि मैं थोड़ी पीछे बैठी थी, और बाबा ने एकदम से कहीं से इशारा किया और मेरे को कोई लेके गया कि चलो बाबा के सामने, और मैं फिर बाबा के सामने बैठ गई। तो ये बाबा ने मुझे अपनी प्रेजेंस महसूस कराई कि मैं हमेशा तेरे साथ हूँ, और आज मैं बहुत खुश हूँ, बहुत ही ज्यादा। आई एम सो हैप्पी। बहुत, बाबा ही है मेरे सब कुछ, गुरु नहीं, वो मेरे माँ बाप, मेरे सब कुछ बाबा है, सब कुछ। बहुत अच्छा, बहुत ज्यादा अच्छा, इतना अच्छा डेकोरेट किया हुआ, ऐसे लग रहा है जैसे यहाँ पर ना बहुत बड़ा मेला हो रहा है। मेला क्या है, सब कुछ मतलब त्योहार है। और मैं सबको कहूंगी सारे यहाँ पर आओ और देखो कि बाबा की प्रेजेंस आपको हर जगह अवेलेबल होगी, हर जगह। ओम साई, ओम साई। या प्रसंगी उपस्थित साई भक्तांनी शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर श्री साईबाबांच्या चरणी सेवा करण्याचे आणि या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभणे या आयुष्यातील मोठी आध्यात्मिक अनुभूती आहे असं म्हटलंय। श्री साईंच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी लाभो अशा भावनाही व्यक्त केल्या। येसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।